हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस जे ट्यूशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचा लेसन जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 3 पाहूया. त्याआधी एस जे ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया. क्वेश्चन आहे ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स बिलो. आपल्याला मेजर्स दिलेले आहेत, त्याच्यावरून ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल MAT length MA is equal to 5.2 centimeter. Measure of angle A is equal to 80 degree. Length AT is equal to 6 centimeter. याच्यावरून आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. देताना इथे पहा आपल्याला 2 साइड्स दिलेल्या आहेत आणि 1 अँगल दिलेला आहे. 2 साइड्स अँड 1 अँगल दिलेला असताना आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. प्रॅक्टिस सेट सेकंडमध्ये काय होतं, 3 साइड्स दिल्या होत्या आणि ट्रायंगल ड्रॉ करायचा होता. प्रॅक्टिस सेट 3 मध्ये 2 साइड्स अँड 1 अँगल दिलेला आहे. आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ट्रायंगल ड्रॉ करताना आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा आपल्याला रफ फिगर ड्रॉ करून घ्यावी लागते. मी रफ फिगर ड्रॉ करून घेते. पहिल्यांदा बेसला नेहमी घेताना जी मोठी साईड असते ती आपण काय करणार आहोत, बेसला घेणार आहोत. परंतु इथे आपल्याला अँगल दिलेला आहे. जो अँगल दिलेला आहे, अँगल कोणत्या साईड्समध्ये येतोय ती पहिल्यांदा बेसला घ्यायची. MA घेतला तरीही A अँगल येतोय, AT घेतला बेसला तरीही A अँगल येतोय. परंतु मग मोठी जी साईड आहे ती आपण काय करणार आहोत, बेसला घेणार आहोत. म्हणजे आपली AT साईड काय होईल, बेसला येईल. करूया आपण रफ फिगर ड्रॉ. पहा, रफ फिगर ड्रॉ करून झालेली आहे आपली. इथे मी बेस AT घेतलेला आहे 6 सेंटीमीटर. ह्या A अँगल आहे 80 डिग्री आणि MA मेजरमेंट दिलेला आहे 5.2. हे 5.2 M आणि हा आपल्याला M पॉईंट भेटलेला आहे. आता आपण फिगर ड्रॉ करून घेऊया. पहा, पहिल्यांदा AT हा बेस 6 सेंटीमीटर आपण काढून घेऊया. हा झालेला आहे आपला बेस AT 6 सेंटीमीटर. आता आपल्याला प्रोटेक्टर घ्यायचा आहे आणि प्रोटेक्टेडवरून आपल्याला A अँगल 80 डिग्री हा पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचा आहे. पहा, प्रोटेक्टर अशा पद्धतीने लावायचं, कारण A अँगल ड्रॉ करायचा आहे. पहा, प्रोटेक्टरचं 90 डिग्रीचं टोक आणि हा 90 डिग्रीचा पॉईंट आणि हा A पॉईंट आणि ही प्रोटेक्टरची लाईन आणि आपण ड्रॉ केलेली लाईन हे काय झालं पाहिजे, जुळलं पाहिजे. पहा, अशा पद्धतीनं प्रोटेक्टर लावायचा. आता आपल्याला किती काढायचं आहे, 80 डिग्री. मग आता आपण 80 डिग्री पाहूया. ज्या साईडला राईट हँड साईडून मोजायचं आहे आपल्याला 80 डिग्री. पहा कुठे आहे, इथे आहे 80 डिग्री. हे आतलं मेजरमेंट 0 पासून हे 80 डिग्री. आता ते जॉईन करून घेऊया. हा आपल्याला A अँगल मिळालेला आहे 80 डिग्री आणि M हा पॉईंट A पासून किती आहे, 5.2 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये आपण 5.2 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊया. 5.2 हे 5 आणि त्याच्या पुढच्या 2 लाईन्स 0. 5.2 हे 5.2 मेजरमेंट आपण घेतलेला आहे कंपासमध्ये. A पॉईंटवर ठेवायचा आणि 5.2 ची आर्क मारून घ्यायचा या लाईनवर. इथे आपल्याला M पॉईंट भेटलेला आहे. हा आता मी इकडे लिहिते. M पॉईंट इथे भेटलेला आहे आपल्याला. हा 5.2 सेंटीमीटर आणि हा जो आर्क मारलेला आहे आपण तो आणि T पॉईंट जॉईन करायचा, म्हणजे हा आपला ट्रायंगल ड्रॉ करून झालेला आहे. पहा, हा आपला अँगल 80 डिग्री आणि ही आपण मारलेली लाईन 5.2 सेंटीमीटर झालेला आहे आपला. ही रफ फिगरवरून ड्रॉ करायला इझी जातं, म्हणून त्यासाठी पहिल्यांदा रफ फिगर काढून घ्यायची. बेस 6 सेंटीमीटर काढला, मग 80 डिग्रीचा आपण
अँगल काढून घेतला आणि ह्याच लाईनवर 5.2 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊन हा आपल्याला एम पॉईंट भेटलेला आहे आणि ही लाईन जॉईन केली. इझी आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. त्याच्यातील सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. इन ट्रायंगल NTS मेजर ऑफ अँगल T इज इक्वल टू 40 डिग्री, लेंथ NT इज इक्वल टू लेंथ TS इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे टू साईड्स काय आहेत, इक्वल आहेत, 5 सेंटीमीटर आहेत. पहिल्यांदा आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. NT 5 सेंटीमीटर, परंतु रफ फिगर ड्रॉ करताना आपल्याला मेजरमेंट न घेताच ड्रॉ करायचे आहेत. मग हे आपण खाली बेसला घेऊया. T 40 डिग्री काढायचा आहे म्हणून आपण NT घेऊया किंवा TS घेऊया. ठीक आहे, मी TS घेते 5 सेंटीमीटर. आपला T अँगल किती दिलेला आहे, 40 डिग्री. मग तेही अंदाजेच काढायचं आहे कारण ही रफ फिगर आहे. आपले रफ फिगरला मेजरमेंट घ्यायचं नाही. हे 40 डिग्री, हा T अँगल 40 डिग्री आणि NT किती आहे तर 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जो N पॉईंट भेटणार आहे इथे NT हा 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे समजा 5 सेंटीमीटर N पॉईंट मिळालेला आहे आणि मग हा काय करायचा, जोडायचा. ही साईड जोडायची. म्हणजे हा आपला रफ फिगर ड्रॉ झालेले आहे. इझी आहे. आता या रफ फिगरवरून आपण रिक्वायर्ड फिगर ड्रॉ करूया. TS आहे 5 सेंटीमीटर. पहिल्यांदा 5 सेंटीमीटर काढून घेऊया. हा आपला TS झालेला आहे 5 सेंटीमीटर. T आहे 40 डिग्री. मग आता 40 डिग्री आपण काढून घेऊया. या 0 पासून काउंट करायचे 40 डिग्री. आलेला 40 डिग्री आणि T पॉईंट जोडून घेऊया. अशा पद्धतीनं हा T झाला 40 डिग्री आणि आपला NT पण आहे 5 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि आर्क मारायचा. आता 5 सेंटीमीटर अंतर घेण्यासाठी मी पट्टी नाही घेते. हे आपलं TS 5 सेंटीमीटरच आहे. हेच अंतर घेते. हे 5 सेंटीमीटर आणि हाच आर्क आपल्याला इथे मारायचा आहे. आणि आता हा आपल्याला मिळालेला N पॉईंट आणि S पॉईंट जॉईन करा. म्हणजे आपला हा ट्रायंगल तयार झाला. पहा, हे सुद्धा आहे NT 5 सेंटीमीटर. इझी आहे. 2 साईड्स आणि 1 अँगल दिलेला असताना ट्रायंगल ड्रॉ करायला सुद्धा इझी आहे. थर्ड आणि फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहूया. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. इन ट्रायंगल FUN लेंथ FU इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ UN इज इक्वल टू 4.6 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अँगल U इज इक्वल टू 110 डिग्री. आपल्याला रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे मी. पहा, मोठी जी साईड आहे 5 सेंटीमीटर ती घ्यायची आहे कारण आपल्याला U अँगल दिलेला आहे. FU मध्ये U आहे 110 डिग्री. पहा ही फिगर कशी ड्रॉ होते. पहा, FU 5 सेंटीमीटर आणि U हा अँगल दिलेला आहे 110 डिग्री. मग U हा इथे आहे. मग इथे आपल्याला प्रोटेक्टर लावून 110 डिग्री ड्रॉ करून घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर UN आहे 4.6. मग U पासून N पॉईंट 4.6 आहे. हे आपल्याला आर्क मारून घ्यावं लागेल. मग आता मी काढलेली रिक्वायर्ड फिगर पहा. FU काढून घेतला 5 सेंटीमीटर आणि U पॉईंटवर मी असं प्रोटेक्टर लावलं. पहा, U पॉईंटवर प्रोटेक्टर लावलं आणि त्याच्यानंतर 110 डिग्री ड्रॉ करून घेतलेला आहे. तर 110 डिग्री ड्रॉ कसा केला. पहा, जेव्हा आपण या साईडला प्रोटेक्टर लावतो तेव्हा या साईडच्या 0 पासून काउंट करायचं नेहमी, लक्षात ठेवा. आणि या साईडला जेव्हा आपण प्रोटेक्टर लावतो तेव्हा राईट हँड साईडनं आतल्या 0 पासून काउंट करायचं आणि या साईडला प्रोटेक्टर लावतो तेव्हा आपण या बाहेरच्या 0 पासून काउंट करायचं. मग या 0 पासून काउंट केले आपले आलेले आहेत 110 डिग्री इथे आणि हा आपल्याला मिळालेला आहे अँगल U 110 डिग्री. नंतर मग मी काय केलं,
कंपासमध्ये अंतर घेतलं 4.6 सेंटीमीटर आणि 4.6 सेंटीमीटरचा हा एक इथे आर्क मारून घेतला. तिथे आपल्याला एन पॉईंट मिळालेला आहे आणि हा एन पॉईंट आणि एफ पॉईंट जॉईन केला म्हणजे आपलं ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. इझी आहे. त्यासाठी पहिल्यांदा रफ फिगर काढून घ्या. रफ फिगर म्हणून इझी जातं रिक्वायर्ड फिगर ड्रॉ करायला. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल PRS लेंथ RS इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ RP इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. रफ फिगर पहा. आपल्याला R अँगल दिलेला आहे म्हणून आपण RS मोठी साईड 5.5 सेंटीमीटर बेसला घेतलेली आहे. R हा 90 डिग्री दिलेला आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आणि R पासून P हा पॉईंट 4.2 सेंटीमीटरवर आहे म्हणून R पासून P पॉईंट 4.2 सेंटीमीटर ही रफ फिगर ड्रॉ करून घेतली. त्याच्यावर आता रिक्वायर्ड फिगर पहा. ही RS साईड काढून घेतलेली आहे 5.5 सेंटीमीटर. नंतर प्रोटेक्टर लावून ही 90 डिग्री काढून घेतलेला आहे आणि P हा पॉईंट R पासून 4.2 सेंटीमीटरवर आहे म्हणून कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन इथून R पॉईंटवरून इथे आर्क मारला 4.2 सेंटीमीटरचा आणि ही साईड जॉईन केली. हा झालेला आहे आपला राईट अँगल ट्रायंगल PRS. इझी आहे. टू साईड्स वन अँगल दिला असताना फिगर ड्रॉ करायला सुद्धा इझी आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.